आज आपण नवरात्री विशेष उपवासाचे लाडू कसे तयार करायचे ते पाहणार आहोत। अगदी 2 चमचे तूप घालून साबुदाणा आणि गुळाचे पौष्टिक लाडू। एक लाडू खाल्ला ना पोट भरेल, आरामशीर 1 महिना टिकतात। सगळ्यांच्याच घरामध्ये नवरात्रीचे घट बसतात। 9 ते 10 दिवस उपवास असतो, तर हे पौष्टिक उपवासाचे लाडू नक्की तयार करून बघा आणि व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा। नमस्कार, मी ज्योती, ज्योतिष किचनमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। साहित्य बघूया। मी इथे 1 मोठी वाटी साबुदाणा घेतला आहे, सेम प्रमाणामध्ये 1 वाटी गूळ घेतला आहे, सेम प्रमाणामध्ये 1 वाटी शेंगदाणे घेतले, 1 कप इतका किसलेला खोबऱ्याचा किस घेतला। गॅसवर आता पॅन ठेवला आहे। शेंगदाणे आपण सर्वात आधी भाजून घेऊया। छान असे शेंगदाणे मध्यम आचेवर भाजून घ्यायचे आहे। शेंगदाणे भाजण्यासाठी 3 ते 4 मिनिटं आरामशीर लागतात। मस्त असे खमंग होईपर्यंत भाजायचे आहे। शेंगदाणे आपले छान भाजले आहेत। एका ताटामध्ये आपण काढून घेऊया। साबुदाणा टाकायचा आहे, तोही आपल्याला छान कुरकुरीत होईपर्यंत भाजायचा आहे। साबुदाणा दळताना तो छान बारीक होईल ह्या पद्धतीने छान साबुदाणा आपल्याला भाजून घ्यायचा आहे। असा दाताखाली साबुदाणा एक चावून बघायचा, असा कुरकुरीत आवाज येतो। साबुदाणा छान फुलला आहे। छान भाजला गेला आहे। ताटामध्ये काढून घ्यायचा आहे। त्याच पॅनमध्ये आता खोबरं भाजून घ्यायचं आहे। खोबरं आपल्याला छान असं भाजून घ्यायचं आहे। गॅस आपल्याला कमीच ठेवायचा आहे। हे खोबरं जास्त बारीक आहे, त्यामुळे मध्यम आचेवर छान भाजायचं आहे, गोल्डन कलर येईपर्यंत। असं खोबरंही आपलं छान भाजलेलं आहे। एका ताटामध्ये मी इथे काढून घेणार आहे। साबुदाणा आपला छान थंड झाला, मस्त कुरकुरीत तयार झालेला आहे। साबुदाणा दळण्यासाठी मी ते छोटं मिक्सरचं भांडं घेतलं। सर्व साबुदाणा मी त्यामध्ये टाकून घेतला। झाकण लावायचं, मिक्सरला छान फिरून घ्यायचं आहे। 1-2 मिनिट मस्त अशी बारीक पावडर वाटायची। तुम्हाला जर जास्त प्रमाणामध्ये करायचे असेल तर साबुदाणा गिरण्यातून दळून आणला तरीही चालतो। त्याच भांड्यामध्ये भाजलेले मी इथे शेंगदाणे टाकत आहे। छान मिक्सरला असे बारीक फिरून घ्यायचे आहे या पद्धतीने। गॅसवर आता पॅन ठेवला आहे। 2 चमचे मी इथे साजूक तूप टाकून घेतलं आणि साबुदाण्याचं पीठ आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे। पुन्हा तुपामध्ये पीठ छान मिक्स करूया। एकसारखं हलवत पीठ आपल्याला तुपामध्ये भाजून घ्यायचं आहे। 2 चमचे इतकं तूप मी इथे वापरलं आहे। छान तूप साबुदाण्याच्या पिठामध्ये मिक्स झालेला आहे, मस्त फुललं आहे, बघू शकता कलर बदललेला आहे। साबुदाण्याचे पीठ भाजण्यासाठी आपल्याला इथे 6 ते 7 मिनिट कमी गॅसवर छान भाजून घ्यायचं आहे, म्हणजे तसं दाताखाली येत नाही। पीठ आपलं छान भाजलेलं आहे। एका ताटामध्ये काढून घ्यायचं आहे। साबुदाण्याचं पीठ थंड झाल्यानंतर मी इथे एका मोठ्या ताट्यामध्ये काढून घेतलं आहे। भाजलेलं खोबरं टाकून घ्यायचं, बारीक केलेला शेंगदाण्याचा कूट टाकून घ्यायचा आहे। हे लाडू खूप पौष्टिक होतात, मस्त लागतात। एक लाडू खाल्ला ना छान असं पोट भरतं। आणि सर्व आपल्याला जिन्नस मिक्स करून घ्यायचे आहे। पीठ भाजल्यानंतर संपूर्ण असं थंड होऊ द्यायचं, त्यानंतरच मिक्स करायचं आहे। सर्व जिन्नस आपले मिक्स झाले आहे। आपण जो बारीक चिरलेला गूळ घेतला होता तोही यामध्ये टाकून घ्यायचा आणि छान एकजीव करून घ्यायचा, मिक्स करून घ्यायचा आहे। तुम्हाला जर यामध्ये साखर घालायची असेल तर मिक्सरला फिरून घ्यायची आणि गरम करून तूप टाकायचं आणि मगच लाडू बांधायचे। मी इथे गूळ वापरत आहे। गुळामुळे लाडूला खूप छान चव येते। मी ते मोठं मिक्सरचं भांडं घेतलं, त्यामध्ये जेवढं बसेल तेवढं मी मिश्रण यामध्ये टाकून घेत आहे। झाकण लावायचं, ऑन ऑफ करत मिश्रण आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे।
ह्या पद्धतीने बारीक केलेलं मिश्रण त्याच ताटामध्ये काढून घेत आहे मी। ह्या पद्धतीने असं बारीक झालेलं आहे। दुसऱ्याही बॅच अशीच बारीक करून घेतली। सर्व आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे आणि छान असे लाडू बांधून घ्यायचे आहे, ओळून घ्यायचे आहे। अजिबात तूप घालायची गरज नाही आहे। मी फक्त पीठ भाजतानाच तूप वापरलं होतं। मस्त लाडू बांधले जातात। छोटासा गोळा घ्यायचा आणि छान असा लाडू बांधून घ्यायचा आहे। तुमच्या पद्धतीने छोटे किंवा मोठे लाडू तुम्ही तयार करू शकता। ह्या पद्धतीने मी इथे छान असा गोल गरगरीत लाडू तयार केलेला आहे। असे वाट्याचे प्रमाण घेतले ना तर 1 किलो इतके लाडू तयार होतात आणि 9 ते 10 दिवस हे लाडू आरामशीर टिकतात। तुम्हाला जर हे लाडू विकायचे असेल, सेल करायचे असेल तर त्या सामानाची संपूर्ण किंमत काढायची। तुम्ही खोबरं किती वापरलं, शेंगदाणे किती वापरले मोजून घ्यायचे। संपूर्ण तुम्हाला खर्च किती आला तो बघायचा। तुमचे ह्या साहित्यामध्ये लाडू किती तयार होत आहेत ते बघायचं। 60% इतकी त्याची किंमत काढायची आणि त्यानंतर किंमत ठरवायची। तर अशा पद्धतीने नक्की साबुदाणा आणि गूळ घालून लाडू नक्की तयार करून बघा। तुम्हाला जर आजची रेसिपी आवडली असेल तर ज्योतिष किचन चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल। संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद। तुम्हाला जर आजची रेसिपी आवडली असेल तर नक्की कमेंट करून सांगा। पुन्हा भेटूया अशा छानशा रेसिपीसोबत।